नमस्कार मित्रांनो. तर वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर कसा होता तुमचा आजचा दिवस? आजचे आपले सपोर्ट रेझिस्टन्स कसे वर्क झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज आपण मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या काय करणार आहोत ते आपण बघूया. ठीक आहे. तर आज मार्केटमध्ये काय झालं, गॅप डाउन ओपन झालं इकडे. ठीक आहे. आपण वेट केला. वेट केल्यानंतर हा रेझिस्टन्स जो होता तो ब्रेक झाला. त्यानंतर आपण बुलिशला एक स्कॅल्प टाकलं. ठीक आहे. मग पूर्ण दिवस साइडवेज होतं मार्केट. त्याच्यामध्ये ट्रेड करण्यासारखं काही नव्हतं. आपला तिसरा प्लॅन जो होता ॲक्टिव्हेट झाला, पण नंतर तो काय बारगळला कारण साधारण बऱ्यापैकी साइडवेज राहिल्यामुळं तो काही खाली कंटिन्यूएशन मिळालं नाही आपल्याला. ठीक आहे. मग अशा तऱ्हेनं पूर्ण दिवस साइडवेज होतं मार्केटमध्ये. मार्केटमध्ये फक्त एकच ट्रेड होता, जो की आपण थोडासा फक्त कॅप्चर केला, त्याच्यापेक्षा काही जास्त नाही. ठीक आहे. आपल्या लेव्हलचा वापर करून तुम्हाला जर फायदा होत असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता उद्यासाठी आपण प्लॅन करूया. आता उद्यासाठी जर प्लॅन करत असताना आजचा डे हाय आणि डे लो महत्त्वाचे आहेत. कारण आज बऱ्यापैकी मार्केट कॉम्प्रेस झालंय. ज्या दिवशी कॉम्प्रेशन होतं त्या दिवशी बऱ्यापैकी तो दिवस महत्त्वाचा राहतोय. कारण अ, त्या दिवशी बऱ्यापैकी ऑप्शन सेलर ॲक्टिव्ह असतात. बराच प्रीमियम खाल्लेला असतो. नवीन पोझिशन बनवलेल्या असतात. ठीक आहे. तर आजचा डे हाय हा रेझिस्टन्स झाला. डे लो हा सपोर्ट झाला. ठीक आहे. आता आपण प्लॅन करूया. आता प्लॅनमध्ये कसं करणार? तर प्लॅनमध्ये आपण पहिला प्लॅन बघूया. मार्केट ओपन कुठं होतंय सगळ्यात महत्त्वाचं आहे. मार्केटची ओपनिंग सगळ्यात महत्त्वाची काय आहे? तर आपल्याला कळतं, की आपला आपला प्लॅन काय असतो आणि त्या प्लॅननुसार जर मार्केट ओपन झालं, तर आपल्याला ट्रेड घ्यायला ईझी जातं. ठीक आहे. किंवा मार्केट पण चांगल्या पद्धतीने चालतं. जर अव्वाच्या सव्वा म्हणजे आपल्या एक्स्पेक्टेशनच्या जर बाहेर मार्केट ओपन झालं, तर मग कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. थोडासा वेळ विचार केला पाहिजे, की मार्केट कसं मूव्ह करेल. दिसेल तिथं ट्रेड घेण्याची काही गरज नाही. आपल्या टप्प्यात आला तरच कार्यक्रम करायचा. ठीक आहे. तर आता बघूया. आता मार्केट पहिलं आपण असं कन्सिडर करू, की गॅप ओपन होतंय इथं कुठेतरी. जसं की लास्ट टाईम आपण झालेलं. ठीक आहे. आता गॅप ओपन झालं. इथं बऱ्यापैकी सपोर्ट टेस्ट करतंय. त्यानंतर अपला जातंय. इथं बऱ्यापैकी ओव्हर करते आणि त्यानंतर हा ब्रेक करते, लो ब्रेक करते. तर आपण इथं सेलला जाणार आहे. सेलला आपला मिनिमम टार्गेट डे लो असेल. ठीक आहे. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन काय असेल, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये मार्केट एकदम फ्लॅट ओपन झालं ह्या रेंजमध्ये. ठीक आहे. मग डे हाय पण ब्रेक करत नाही, डे लो पण ब्रेक करत नाही. मग इथं साइडवेज पूर्ण दिवस साइडवेज आपण एक्सपेक्ट करू. कारण तो ऑप्शन सेलर ॲक्टिव्ह आहेत. जर डे हाय, डे लो ब्रेक नाही झाला तर. ठीक आहे. तिसरा प्लॅन काय समजा मार्केट गॅप डाउन ओपन झालं इथं कुठेतरी आणि ना तुम्हाला वाटेल की आता मार्केट बऱ्यापैकी खाली निघणार आहे. तसं नाही निघणार. कारण इथं सपोर्ट आहेत आपले, मेजर सपोर्ट आहेत. ऑलरेडी 2 वेळा ह्यांनी रिव्हर्स मारलाय. सो मग आपण इथं बुलिशला जर निघालो, बुलिशला कॅन्डल बनत असली तरच बुलिशला जायचं. अदरवाईज थांबायचं. ठीक आहे. मी इथं बुलिशला निघाल्यानंतर मग इथं जसं की हे निघेल वरती, तर मग आपल्याला मिनिमम आपल्याला हे टार्गेट मिळेल. हा झाला तिसरा प्लॅन. तर चौथा प्लॅन पण आपल्याकडे असला पाहिजे. चौथ्या प्लॅनमध्ये काय असेल, तर म्हणजे हा प्लॅनची वर्क होईल असं वाटत नाही. पण ठीक आहे, आपल्याकडे प्लॅन तर रेडी असला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता चौथा प्लॅन काय आहे, की समजा मार्केट इथं कुठेतरी ओपन झालं, टेस्ट करतंय, पण टेस्ट केलं की पुन्हा वरती जाईल. टेस्ट करतंय, पण पुन्हा वरती जातंय. मग इथं फक्त स्कॅल्प करत राहायचं. जास्त काही नाही करायचं. मग जेवढं जाईल तेवढं जाईल. मग कंटिन्यूएशन किती पण मिळू द्या. ह्याच्यावरती शॉर्ट कव्हरिंग आहे. ठीक आहे. शॉर्ट कव्हरिंग किती सस्टेन होईल तो पण विषय वेगळा आहे. पण ह्याच्यावरती शॉर्ट कव्हरिंग असेल. 23,391 च्या वरती. ठीक आहे. हा झाला चौथा प्लॅन. तर अशा तऱ्हेने आपले सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करून झालेत. आपला प्लॅन तयार झालाय. उद्या काय करायचं? जर तुम्हाला ह्या लेव्हलचा उपयोग होत असेल, ह्या लेव्हलपासून तुम्ही जर पैसे कमवत असाल, तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा चॅनल बऱ्यापैकी लोकांना शेअर करा. जेणेकरून आपलं नॉलेज बऱ्यापैकी लोकांना म्हणजे आपले सपोर्ट रेजिस्टन्स यूज करून बऱ्यापैकी लोकं मार्केटमध्ये